आज आहोंना ज्वारीच्या भाकरीसोबत भाजी खायची नव्हती, म्हणून ते मला म्हणाले, काहीतरी खमंग आणि रुचकर बनव, पण झणझणीत असलं पाहिजे बरं का. म्हणून हा पदार्थ मी त्यांच्यासाठी बनवला. अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतो. तर त्यासाठी 15 ते 20 हिरवी मिरची तेल टाकून छान खमंग खरपूस भाजून घेतली. त्यामध्ये 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं टाकलं. लसूण आणि जिरं टाकून फक्त थोडंसं परतून घ्यायचं, जास्त परतायची गरज नाही. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून टाकायचा. टोमॅटोसुद्धा जास्त परतायचा नाही, थोडासा हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो मऊ झाला की तवा गॅसवरून खाली उतरवून घ्यायचा. त्यामध्ये लगेचच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. सर्व साहित्य गरम असतानाच वाटून घ्यायचं. बत्त्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही वाटी फुलपात्राच्या सहाय्यानेही वाटून घेऊ शकता. वाटून झाल्यानंतर 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं. तर तयार आहे आपला झणझणीत असा रुचकर मिरचीचा ठेचा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि